आम्ही खात्री होती आम्हाला ही खात्री होती की महायुतीचा उमेदवार निवडून येणार ही आम्हाला खात्री होती. आज जवळजवळ 1,30,000 मताधिक्याने सगळ्या मतदाराच्या महायुतीच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आज ही सीट लागली. सकाळी म्हणाले होते मी हिमालयाला पाठवणार म्हणले खैरे स्वतः म्हणले होते मी जर पळलो तर मी हिमालयात जाईल. आम्ही तेच म्हणतो की तुम्ही कधी जाता सांगा आम्ही वाट लावणार का तुम्ही? साहेब अभिनंदन साहेब अभिनंदन धन्यवाद. सर एक मिनिट सर चला पत्रकार भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिरीषजी बोराळकर असतील, जालिंदरभाऊ शेंडगे असतील, अनिल भैया मकरे असतील, आमचे सर्व युवा मोर्चा असो, महिला आघाडी असो, सगळ्यांनी एकत्र मिळून मागच्या 2 वर्षापासून बूथ लेवलच्या सगळ्या यंत्रणा लावली होती आणि त्यामुळेच आज हे यश सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं आणि 2 वर्षापासून जे केलेलं काम होतं त्याचीच ही पावती आहे की आज आम्हाला एवढी मोठी लीड मिळाली आहे. आणि त्याचमुळेच महायुतीचे उमेदवार माननीय संदीपानजी भुमरे साहेब हे 1.5 लाखाच्या फरकाने आज निवडून येतात. मात्र जालन्यामध्ये जी परिस्थिती आहे ती केंद्रीय मंत्री असताना देखील पराभव आपल्याला स्वीकारावा लागला. इकडे थोडंसं जातीचं राजकारण झालं आणि त्याच्यामुळे थोडासा आम्हाला पराभव पत्करावा लागला. आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं. राज्यात देखील महायुतीचं जे हे आहे स्कोअर तो बऱ्यापैकी कमी राहिला आहे. सांगितलं तसं अगोदरच की काही ठिकाणी आम्हाला उमेदवारी घोषित करण्यामध्ये उशीर झाला आणि त्यामुळे जे उमेदवारांना तयारी करायला किंवा जे करायला वेळ लागला आणि काही नाराजी, काही ठिकाणचं जे आमचं काही आपसातले मतभेद होते ते मिटवण्याकरता आम्हाला जेवढा वेळ मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. आणि आम्ही यापुढे ती दक्षता घेऊ आणि त्या सुधारणा करून यापुढे असं निवडणुकीत होणार नाही. तर विधानसभेला अधिक तयारी करावी लागेल. 100% पूर्ण तयारी. आम्ही जशी लोकसभेला पण तयारी केली तशीच तयारी आम्ही विधानसभेला करू. आमचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे अध्यक्ष असतील, सगळे सरचिटणीस असतील, सगळी टीम आमची एकत्र काम करते आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही पुन्हा एकदा विधानसभेची बांधणी करू. थँक्यू. विजय झालेले मोठ्या प्रमाणामध्ये काय सांगा? आज संदीपान भुमरे जवळपास 1.25 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आले आणि हा आनंद खऱ्या अर्थानं आम्हा सर्व संभाजीनगरच्या जनतेला झाला. शिवसेना प्रमुखांचं जे असलेलं स्वप्न ते साकार करण्यामध्ये पुन्हा आम्ही यशस्वी. गेल्या वेळेला आमच्या चुकीमुळं जो भगवा खाली उतरला होता तो
पुरवण्याचं काम या संभाजीनगरच्या जनतेने केलं. म्हणून आजचा दिवसाची जी सुरुवात आहे आमच्यासाठी ही दिवाळी आहे. आता संभाजीनगर इथून लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे पाटील मोठ्या संख्येने विजय झालेले आहेत. आपल्यासोबत आहे आमदार साहेब, काय सांगा? आज खरं पाहिजे संभाजीनगरमध्ये लोकप्रिय आमदार खासदार संदीपान भुमरे साहेब आज दीड लाखाच्या मतांनी खरं पाहिजे तर हा मतदारसंघ माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवस्था शहर आणि या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्याला सुद्धा 28 वर्षापूर्वी खासदार केले होते. आज एकदा खासदार होऊन झाल्यावर त्यांचा मनापासून धन्यवाद देतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व लोकांच्या मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर आमचे युतीचे सर्वच लोक त्याबरोबर सर्वांनी काम केलं म्हणून आज त्यांना मतांनी निवडून. छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीच्या माध्यमातून माननीय संदीपानजी भुमरे यांनी लढवली आणि ती लाखोच्या मतानं आम्ही जिंकतोय, याचा आम्हाला आनंद आहे. मागच्या वेळेस थोडं मतदारांची चूक झाली आणि MIMचा खासदार इथं निवडून आला होता आणि 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, फक्त टीका करणं, याच्याशिवाय दुसरं काम कुठलंही त्यांच्याकडून झालं नाही. आता माननीय भुमरे साहेब खासदार होत आहेत आणि ते झाल्यानंतर मी सुद्धा राज्यसभेमध्ये आहे आणि संभाजीनगर जिल्हा असेल, ग्रामीण असेल, त्यामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि संभाजीनगरचा विकास करू. चंद्रपूर जागा जालन्याची जागा आहे. राज्यातली स्थिती मात्र समाधानकारक नाही आणि राज्यातली स्थिती समाधानकारक नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे. तर त्या ज्या जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या त्याबद्दल संघटनेची बैठक होईल आणि त्यातली कारणं शोधली जातील आणि त्यामध्ये संघटनेमध्ये म्हणा सुधारणा केली जाईल असं मी तुम्हाला सांगतो. जालन्याची जी जागा होती ती जालन्याची जागासुद्धा अडचणीत आहे असं मला कळलं, पण अजून काउंटिंग चालू आहे. आम्हाला आशा आहे ती साधा आम्ही जागा जिंकू. महायुतीला जागा कमी आल्याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर सुद्धा होईल. महायुतीला जागा कमी आल्या म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीवर कुठलाही याचा परिणाम होणार नाही, कारण प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगळे असतात. विधान परिषदेचे गणित वेगळे आणि त्याच्यामध्ये आम्ही विधान परिषदेची निवडणुकीला वेळ आहे, त्यामध्ये आम्ही सुधारणा करून विधान परिषदेचं आम्ही जिंकू.